मी 2 दिवसासाठी पुण्याला काय गेलो आमच्या आरोही मॅडमला तर बिलकुल करमलं नाही आणि हर्षद बघा ना वेगळीच हेअरकट करून आला होता आणि मला कॉमेडी व्हिडिओ काढायचे होते. मग आम्ही कॉमेडी व्हिडिओ वगैरे काढले आणि फिरायला जायचं होतं पण काहीच फायनल होत नव्हतं कुठं जायचं. मग मी म्हटलं तिघांचे 3 मत आहे ना, 3 चिठ्ठ्या करा, ज्याची चिठ्ठी निघाल तिथे निघायचं फिरायला. मग आमची ना लोहगडची चिठ्ठी निघाली. मग आम्ही निघालो आता लोहगडला फिरायला जाण्यासाठी. फिरायला चाललोच आहे तर काहीतरी खायला पण घेऊ म्हटलं. मग मी माझ्यासाठी ना चिप्स वगैरे घेतले आणि दूध बॅग वगैरे पण घेतली आणि चॉकलेट पण घेतले. मी तर मस्तपैकी दूध बॅग पित होतो ना, हर्षद पित होता फ्रुटी आणि आरोही काहीच पित नव्हती. ती मस्त रिलॅक्स मागं बसून घेतलेलं होतं तिने. मस्त तिचं एन्जॉय चालू होतं. मला बिचारायला एकट्याला गाडी चालवावं लागती. लोहगडला जाताना आहे ना सांजुळचं तळ लागतं, तिथं वातावरण इतकं भारी झालं होतं. मग आमचा काय मोह आवडतो, 1-2 कॉमेडी व्हिडिओ काढले आणि पुढच्या प्रवासाला पूर्तता केली. फायनली आम्ही मग लोहगडच्या तिथं पोहोचलो. खाली ना विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथं आम्ही मस्तपैकी दर्शन घेतले आणि खूप साऱ्या पायऱ्या चढून वरती जावं लागलं. मग आम्ही गडावरती पोहोचलो. गडावरती सुंदर महादेवाचं मंदिर आहे. आमचे ना मस्तपैकी दर्शन वगैरे झाले. आम्ही बाहेर गेलो. बाहेर आरोहीला एक छोटी क्यूट फॅन भेटली, तिच्यासोबत आरोहीने फोटो काढले. आरोही ती म्हणे इथंच थांबायचं म्हणे, बट घरी जायला ना खूप जास्त वेळ झाला असता मित्रांनो, त्याच्यामुळे आम्ही इथून लवकर निघालो. आणि याचा तुम्हाला संपूर्ण व्लॉग बघायचा असेल तर आपल्या